तस्स भगवतो अरहतो सम्मा त्यारहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. एक बोधिसत्व हा अनंत काळापर्यंत मानव जातीच्या उद्धारासाठी झिजत जातो. तो एवढा झिजत राहतो, तो एवढा खपत राहतो तो, आणि एवढा तो परिश्रम करतो. हे सामान्य माणसासाठी फार अगदी एक प्रकारची प्रेरणा आहे, स्फूर्ती आहे. बोधिसत्वासारखा कोणीच झिजत नाही, कोणीच राबत नाही, कोणीच कष्ट करत नाही, आणि कोणीच प्रतिज्ञा करत नाही की मी परिपूर्ण मानव बनेल, मी परिपूर्ण शीलवान बनेल. भारतामध्ये धर्मनिरपेक्ष हे तत्व आहे. भारतीय संविधानाने हे तत्व मांडलेले आहे. आपापल्या धर्माच्या पद्धतीप्रमाणे लोक कोणी देवळात जाते, कोणी मस्जिदमध्ये जाते, कोणी दर्गामध्ये जाते, कोणी मंदिरामध्ये जाते, कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरेला पाळत राहते, कोणी झाडाची पूजा करते, कोणी आंघोळ झाल्याबरोबर तिकडे सूर्य निघतो तिकडे हात जोडतात असे, आणि कोणी समुद्राला हात जोडतो. समुद्रामध्ये 10,000, 15,000, 5,000, 2,000, 3,000, 1,000 नारळ फेकतात. प्रत्येक नारळाला ते हात जोडतात. कोणी नदीची पूजा करते, कोणी गंगेची पूजा करते, कोणी गंगेमध्ये कोणत्या नदीमध्ये 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये टाकतात. कोणी गायीचे हात धुतात, पाय धुतात, ते पाणी पितात. गाई गोमूत्र पाकू लागली ते घट गोमूत्रच पितात. काही लोक आपले मूत्र पितात शवंभू म्हणून, हे आणि ते औषध म्हणून पितात. पंतप्रधान पियाचे मोराड देतेच आहे. आपल्या स्वतःचं मूत्र. कोणी कुत्र्याचे पाय धुतात, कोणी गध्याचे पाय धुतात, कोणी कुणाचे पाय धुवू लागले आणि त्याचं पाय धुवून त्याचं पाणी पितात, पवित्र म्हणतात. कोणी दाही दिशाला हात जोडतात. वेगवेगळ्या प्रकारचे लोक प्रथा परंपरा पाळत राहतात. काही लोक हातामध्ये पूर्ण माळा ठेवून जपत राहतात दिवसभर, रात्र दिवस ते माळा जपतात. कोणी रात दिवस पूर्ण मंत्र जपतात. कोणी रात दिवस कोणी पोथी वाचतात, पुराण वाचतात, कोणी रात दिवस वेद मंत्र म्हणतात. ही आपापली मात्र दिखाऊ परंपरा, आपापली वेगवेगळी पारंपरिक धार्मिक कर्मठ पद्धत लोक चालू ठेवतात. काय बौद्ध धर्मीय माणसानं कोणतं अधिष्ठान केलं का आतापर्यंत? एक तरी माणूस आपल्याला दिसतो का की त्याने असं कधी म्हणलं की मी जन्मभर पंचशिलेचं पालन करेल, एक शील तुटू देणार.
एका शिलाला डाग लागू देणार नाही. कोण्या बाईनं असा संकल्प केला, कोणी बौद्ध म्हणणाऱ्या माणसानं असा संकल्प केला, कोणी जैन कोणी जैन म्हणणाऱ्या माणसानं असा संकल्प केला की माझं आयुष्य गेलं चालेल, शेवटच्या श्वासापर्यंत मी एकाही शिलाला कलंक लागू देणार नाही, मी कट्टर बौद्ध राहील. असा अधिष्ठान कोणत्या तरी बौद्ध स्त्रियांनी, कोणत्या तरी बौद्ध पुरुषांनी, कोणत्या बौद्ध मंडळांनी, कोणत्या बौद्ध संस्थेने, कोणत्या बौद्ध मात्र बौद्ध धर्मीय म्हणणाऱ्या, उंच मान ताट करून चालणाऱ्या अशा एखाद्या तरी माणसानं मी कट्टर बौद्ध धर्मीय आहे, मला डाग लागू देणार नाही, असं कोणी मला बोट दाखवणार नाही, असा संकल्प एवढ्या मोठ्या धम्म दीक्षा घेतल्यानंतरच्या या कालखंडामध्ये कोणी केलं का? असं अधिष्ठान कोणी केलं का? या काळामध्ये बौद्धिसत्व प्रत्येक माणसानं बनण्यासाठी, प्रत्येक बाईने बौद्धिसत्व बनण्यासाठी जीवाचं राम करायला पाहिजे. जीव जितून जितून चंदनापेक्षा आपला सुगंध मानव जातीसाठी आपण अर्पण केला पाहिजे. खा प्या मजा करा, आराम करा, झोपा घ्या, कामं करा, एवढंच ध्येय न ठेवता हे माझं पोरग, हे माझी पोरगी, हे माझे नातेवाईक, हे माझे गणगोत्र, हे माझं, ते माझं, हे माझं भगवान, हे माझे पैसे, हे माझी शेती, एवढ्या पुरतच न राहता जिंकलं पाहिजे, जिंकलं पाहिजे. आज बौद्धिसत्व म्हणून बाबासाहेबांची मिशन, बाबासाहेबांच्या जीवाला आपण परिपूर्ण लक्षात घेऊन की ज्या अर्थी माझी जिंदगी माझ्या बाबासाहेबांनी निर्माण केली, मी माझ्या बाबासाहेबांमुळं या जगात उभा झालो, मग मी आता बाबासाहेबांच्या मिशनसाठी झिजलो पाहिजे, राबलो पाहिजे, झटलो पाहिजे, कट्टर झालो पाहिजे. मी धन दिलं पाहिजे, मी वेळ दिला पाहिजे, मी पैसा दिला पाहिजे, मी परिश्रम दिले पाहिजे. मी माझी 5 लोकांची 10 लोकांची एक स्वतंत्र मिशनरी, एक टीम उभी केली पाहिजे. मी या टीमच्या द्वारे मी रंजले गांजले दुःखी पीडित अज्ञानी ज्यांना आज पंचशील दररोज म्हणायची सवय नाही अशा इंटेरियर भागामध्ये मी जाईल, असा निर्धार आजच्या बौद्धिसत्वाने केला पाहिजे. आज नवा बौद्धिसत्व जन्माला आला पाहिजे. आज नवा बौद्धिसत्व जन्माला येऊन त्यांनी अशी करामत केली पाहिजे, त्यांनी अशी आघाडी उभी केली पाहिजे, त्यांनी असं जीवन पूर्णपणे किमान आठवड्यातून 1 दिवस तर राबवलं पाहिजे. रविवारी किंवा शनिवारी 1 दिवस करता येणार नाही पुन्हा. जेव्हा तुम्ही 7 दिवस संसाराला देता तर 1 दिवस डॉक्टर बाबासाहेबांच्या मिशनरीसाठी अधिष्ठान का करू नये? एवढं बाबासाहेबांसाठी एवढं का झिजू नये? तुमची जिंदगी बाबासाहेबांनी बनवली, तुमच्या पिढ्यानपिढ्या उद्धार करून टाकला, मग तुम्ही 1 दिवस बाबासाहेबांच्या मिशनसाठी इंटेरियर गावामध्ये जाऊन तिथे बुद्धांनी धम्मा वाचणं, बुद्धाचे गाणे लावणं, बाबासाहेबांचे गाणे लावणं, तिथे ज्योतिबाचे गाणे लावणं, शिवाजी महाराजांचे गाणे लावणं, राजश्री शाहू महाराजांचे गाणे लावणं, रमाबाईचे गाणे लावणं, भीमाबाईचे गाणे लावणं, रामजी सुभेदारांचे गाणे लावणं आणि तिथे अर्धा तास पूर्ण गीत लावून बुद्धांनी धम्मापण माईकमध्ये वाचणं, आपली स्वतंत्र प्रचाराची गाडी, स्वतंत्र लाऊडस्पीकर, स्वतंत्र पूर्णपणे आपली बॅटरी आणि स्वतंत्र असे संस्कार करायला आपण 1 दिवस देऊ शकत नाही का? का देऊ शकत नाही? आपल्यामध्ये का तळमळ येऊ नये अशी? ज्या माणसानं आयुष्यभर आपल्यासाठी माणूस आणि माणसाचे हक्क देण्यासाठी जीवाचं रान केलं, रात्रीचा दिवस केला, दिवस
कष्टाची रात्र केली, अपमान सहन केले. एवढ्या प्रकांड विद्वानांनी, एवढ्या प्रकांड अभ्यासकांनी परधर्मीय समाजाचे अपमान सहन केले, उपमर्द सहन केला, उपेक्षा सहन केली. काय सहन केलं नाही तुमच्यासाठी? तुमच्यासाठी त्यांनी काय सहन केलं नाही? काय जर पचवलं नाही? मग तुम्ही एक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिशन राबवायला 10 जण, 15 जण, 5 जण आपले स्वतंत्र वाहन तयार करून, स्वतंत्र आपलं साहित्य निर्माण करून, स्वतंत्र आपलं बुद्धाची पूजा पुस्तक तयार करून, स्वतंत्र आपले गाडी तयार करून आपण एक दिवस प्रचार प्रसारासाठी ग्रामीण भागामध्ये का जाऊ नये? असा अधिष्ठान का करू नये? आजच्या बौद्ध धर्मीय समाजात असा बोधिसत्व जन्माला आला पाहिजे, असा बोधिसत्व राबणारा आला पाहिजे पुढे, असा बोधिसत्व लोकांना आदर्श दाखवणारा आला पाहिजे, आपली गुणवत्ता लोकांच्या पुढे मानणारा आला पाहिजे. आयुष्यभर तर आपण संसारासाठी राबत राहतो, लेकरासाठी राबतो, आयुष्यभर मुलीसाठी राबतो, संसाराच्या प्रत्येक माणसासाठी आपण जीव देतो. ते बीमार पडले की रात दिवस त्याच्या सेवेत राहतो. मग आपण बोधिसत्व म्हणून धम्म प्रचार प्रसारासाठी एक दिवस खेड्या पाड्यामध्ये असं धार्मिक अभियान का चालू नये? हे चालवण्यामध्ये का आपल्यामध्ये तळमळ येऊ नये? का आपल्यामध्ये आत्मीयता येऊ नये? का आपल्यामध्ये प्रेम येऊ नये? का आपल्यामध्ये श्रद्धा जागू नये? जी तुमच्यासाठी त्यांनी प्रेम केलं, तळमळ केली, जागृत केली, तुम्हाला सर्वस्व देण्यासाठी त्यांनी पूर्णपणे साऱ्या गोष्टी केल्या. असं त्यांनी अधिष्ठान करून की मी माझ्या समाजाला स्वाभिमानानं जगायला या देशामध्ये वातावरण तयार करेन, माणूस म्हणून जगायचे सारे हक्क मी त्यांना देईन. 1922 पासून त्यांनी तुमच्यासाठी प्रतिज्ञा केलेली आहे, तुमच्यासाठी घोषणा केलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही सर्वात जास्त मोठे झाले पाहिजे, सर्वात जास्त आयडियल झाले पाहिजे, सर्वांच्या समोर तुम्ही आपला आदर्श मांडला पाहिजे. आणि असं केलं हे किती मंगलाचं होईल, हे किती लोकांच्या हिताचं सुखाचं होईल. इतर समाजाला सुद्धा आपली प्रेरणा मिळेल की बघा हे आंबेडकरांचे लोक काय करू लागलेले आहेत, खेड्या पड्यात येऊ लागले, त्यांच्या समाजामध्ये ते त्रिशरण पंचशील म्हणून लागले, कट्टर पंचशील पालन करणारे बौद्ध बना, हे असं सांगू लागले. तुम्हाला डाग लागणार नाही असे बौद्ध बना, तुम्ही साऱ्या गावांनी तुमचं गुणगान गायला पाहिजे असं वागा. आणि असं जर केलं तर नवा इतिहास आपण रचत आहोत याचा आनंद होईल की नाही? नवा इतिहास तयार करून साऱ्या समाजाला आपण प्रभावित करत आहोत, साऱ्या गावाला आपण प्रभावित करत आहोत. असं एक नवीन क्रांतीचं पाऊल हे बनेल की नाही, हे होत राहणार की नाही? आणि म्हणून आपण आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या बोधिसत्वाच्या भूमिका पार पाडल्या पाहिजे. ज्या बोधिसत्वानं महाकरुणा आपल्यासाठी लावलेली आहे. आपण कसे पडलो होतो किड्यामध्ये, शेणातल्या किड्यासारखे आपण जगत होतो, कुत्र्यासारखे, मांजरासारखे आपण किती हाल भोगत होतो. 2-2 दिवसाची शिळी भाकर खात होतो आपण. त्या वेशीवरती रात्रभर राबवून मुंगराची काठी हलवत जोहार मायबापा म्हणून कसे दिवस दुःखाचे काढले. पिढ्यानपिढ्या, एक पिढी गेली की दुसरी पिढी गेली की तिसरी पिढी, असे हजारो माणसं आपले मेले. 5000 वर्ष गुलामीत घालवले, 5000 वर्ष पशुतुल्य लाचारीचं जीवन जगलं.
हे त्या महान पुरुषांनी आपल्याबद्दल कळवळा केला की माझ्या समाजाला मी मोठं बनवायला पाहिजे. हे त्यांनी निर्धार अधिष्ठानाचा केला. माझ्या समाजाच्या प्रत्येक माणसाला मी आदर्श माणूस बनवेल, त्यांना इज्जतवान बनवेल, त्यांना हक्क मी देईन, त्यांना मी अधिकार देईन, त्यांना साऱ्या सवलती मी इथं उभ्या करून देईन. सामाजिक हक्कानं जगायची सवलत, राजकीय हक्क देण्याची सवलत, मानसिक बौद्धिक हक्क देण्याची सवलत, धार्मिक सवलत, शिक्षणाची सवलत काय दिलं नाही. हे तळमळीनं, ही तळमळ म्हणजे महाकरुणा. त्या महान बोधिसत्वानं आपल्यासाठी काय दिलं नाही सांगा, विचार करा तुम्ही. मग तुम्ही त्यांच्यासाठी काय देऊ लागल्या? नुसता जयभीमच का कोरडा? जयभीम हो जयभीम असं नुसतंच का टोलेबाजी? म्हणून खऱ्या अर्थानं आज आंबेडकरवादी माणूस खपला पाहिजे, आंबेडकर माणूस झिजला पाहिजे, आपल्या बाबासाहेबांसारखा झिजला पाहिजे, आपल्या बाबासाहेबांसारखा खपला पाहिजे, आपल्या बाबासाहेबांसारखा चंदनाचा वास येणार नाही, परंतु फिका वास पडेल एवढा आपण आपल्या बाबासाहेबांच्या मिशनसाठी झिजून 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 आपलं जीवन अर्पण केलं पाहिजे. मला असं वाटते हेच खरी धन्यता आहे. या बाबासाहेबांच्या चळवळीसाठी हेच खरी धन्यता आहे. ते बोधिसत्व म्हणायचे की धन्य ते लोक की ज्यांनी गुलामी तोडली, धन्य ते लोक ज्यांनी सर्व का चातुर्य तोडून टाकलं, धन्य ते लोक ज्यांनी सारे जुने देव देवता पुराण आणि पुराण्या गोष्टी आणि पुराणे विचार आणि पोथ्या गंगेत नेऊन टाकल्या. धन्य ते लोक जे शौर्याने लढले, जे लढत राहिले. आज मी म्हणतो की त्याच लोकांना धन्य म्हणलं पाहिजे की जे बाबासाहेबांसाठी मरायला तयार झालेले आहे. बाबासाहेबांचा एक एक शब्द खेड्यापाड्यामध्ये नेऊन लोकांना जागवतील, लोकांमध्ये हुशारी निर्माण करतील आणि ही नवी क्रांती, हे नवं अभियान ऐतिहासिक नवे इतिहास रचतील. अशी मात्र आपण तळमळ करायला, अशी मात्र अपेक्षा करायला का हरकत आहे? हे बरोबर आहे की नाही? तेव्हा आपण सर्वजण या बाबतीमध्ये विचार करायला पाहिजे की आपण काय करावं. म्हणून सारे लोक आपापल्या पार्टीसाठी करू लागले, सारे लोक आपापल्या नातेवाईकासाठी करू लागले, सारे लोक आपल्या वंशासाठी करू लागलेले आहे, सारे लोक आपापल्या धर्मासाठी करू लागलेले आहे, सारे लोक आपल्या पंथासाठी करू लागलेले आहेत, सारे लोक आपल्या संप्रदायासाठी करू लागलेले आहेत, सारे लोक आपल्या मजहबसाठी करू लागलेले आहेत. आपण काय करू लागलो? आपण काय करतो? आपण आपली हुशारी आपण काय ठेवू लागलो? आपण काय जागरूक आहोत कोण्या गोष्टीमध्ये काम करण्यासाठी? जसं बोधिसत्वानं 1923 पासून तर 1956 पर्यंत संपूर्ण कार्य पेटवत नेलं आणि जिता जागता समाज जागवला, लढवया समाज जागवला. असा आज आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नवी क्रांती कोणती करू लागलो? आपण नवी क्रांती कोणती करू लागलो? नवीन अभियान कोणतं करू लागलो? हे मात्र आपण बुद्धिमान म्हणून चौकशीचे तुलनात्मक अगदी रिसर्च बनवून आपण या बाबतीमध्ये गंभीर विचार करून नवा इतिहास घडवण्याचं धोरण आज राबवलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं अधिष्ठान हे नवं कार्याचं अधिष्ठान घेतलं पाहिजे. हे नव्या कार्याचं अधिष्ठान घेणं. मी कर्नाटकामध्ये गेलो. एका माणसाची पत्नी मरण पावली. तो माणूस
रडत बसला नाही. तिच्या मृत्यूमुळे त्याला जी प्रेरणा मिळाली, त्या माणसानं 5 एकरमध्ये प्रचंड 2 कोटीचा बुद्धाचा स्तूप उभा केला. भव्य दिव्य बुद्धाची त्या ठिकाणी बुद्धाचं रूप त्या प्रतिष्ठित केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक खाली उभं केलं. जसं दीक्षाभूमीला तसंच त्यांनी उभं केलं. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या अस्थी ठेवल्या, रमाबाईच्या अस्थी ठेवल्या आणि आपल्या बायकोचा छोटासा फोटो बाहेर लावला त्यांनी. आणि एवढं सुंदर गार्डन बनवलं. आज तिथे लोक पौर्णिमेला जागा मावतात. एवढे प्रचंड लोक संस्कार तिथं करत आहेत. तो माणूस दुःख करत बसला नाही बायको गेली म्हणून. त्यांनी त्याच्यातून नवा अभियान उभं केला. आज तिथे 12 महिने ग्रंथ वाचल्या जातात. कोणी भिक्खू नाही, कोणी भिक्खुनी नाही, कोणी सामनेर नाही. पूर्ण तिथे जी बॉडी आहे ती बॉडी काम करते, पांढरे कपडे घालून. मिस्टर खरगे यांनी गुलबर्ग्याला 2 कोटीचं सिद्धार्थ महाविहार उभं केलं आणि तिथे 1000 भिक्षू राहतील एवढ्या भिक्षूसाठी खोल्या उभ्या केल्या. ते जिवंत नवीन कार्य बोधिसत्वाच्या रूपामध्ये या एका साध्या माणसानं केलं, खरगेनं. आणि बुद्धाच्या प्रतिमा एवढ्या सुंदर बनवल्या, वरच्या मजल्यामध्ये बनवल्या, खालच्या मजल्यामध्ये बनवल्या. आणि प्रचंड असे साचीचे प्रचंड प्रवेशद्वार बनवून बाबासाहेबांसोबत जे लोक लढलेले आहेत त्यांच्या रांगेनं एक स्वतंत्र असं आयडियल असं दृश्य निर्माण केलं आहे. ही 2 मंडळी पूर्ण कर्नाटकामध्ये बनलेली आहे. आपल्याला पाहायला मिळते नवा इतिहास ज्यांचा बनला बुद्ध धर्माच्या क्रांतीनंतर. आणि महान पवित्र पावन त्यागी असा बोधिसत्व म्हणून जे पुढे आले ते भिवजी गुरुजी यांनी 10 कोटीचे 10 स्तूप बनवले. वैशालीला प्रचंड मोठा त्याने स्तूप बनवला. 4 बाजूनं गार्डन बनवलं. भिक्खूला राहण्याची व्यवस्था बनवली, ध्यान करायची व्यवस्था बनवली. भगवान गौतम बुद्धाचा बालपणातला जन्माचं दृश्य बनवलं. धम्मचक्र प्रवर्तन केलेलं सारनाथचं दृश्य बनवलं. महापरिनिब्बाण प्राप्त केलेलं ते कुशीरगरचं दृश्य बनवलं. आणि अशा प्रकारे हा महान बोधिसत्व म्हणून पुढे आला. एक साधा माणूस आहे आणि परंतु त्यांनी संघटना बनवली जपानमध्ये आणि कोटी कोटी जमा केले रुपये आणि त्याच्यातून त्या लोकांचा विश्वास केला. ओरिसामध्ये त्यांनी 10 कोटीचा स्तूप बनवला. असे वेगवेगळे राजगृहाला जिथे भगवान बुद्धाला दगड मारला तिथे पण त्यांनी 10 कोटीचा स्तूप बनवला. करणाऱ्या माणसाला सारं रान करण्यासारखं वाटते. तसंच या नव्या बोधिसत्व रूपामध्ये लेडीज पुढे आली. डॉक्टर बँकोट सिटी पॉल ती घरामध्ये मजेनं राहत होती. तिचे लेकरं 2-3 आणि तिचं ब्युटी पार्ले एवढं मोठं तिचं घर. आपल्या या 1 एकरापेक्षा जवळजवळ 10 एकर तिचं घर असेल तिचं. आणि 8,000 तिचे वर्कर होते ब्युटी पार्लरचे. आणि तिचं FDR प्रचंड होतं बँकेमध्ये. तिला काहीच कमी नव्हतं. नवरा मिलिटरीमध्ये मोठा साहेब होता. ध्यान करून 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 तिने जे मिळवलं त्याच्यात एक दिवस तिला लाभलं. म्हणाले
साहेब म्हणे आता लेकरं सांभाळा म्हणे, मी चालले म्हणे. कुठं चालले म्हणे तू? मी बुद्धाचं काम करायला चालले म्हणे, धम्म प्रचार करते म्हणे. ती बाई एवढी धम्मप्रचारात झपाटली, जगातल्या साऱ्या तरुणी तिने जमा केल्या आणि त्या तरुणीनं त्यांना 1 लाख 2 लाख 5 लाख 10 लाख देऊन कोटीचा फंड उभा केला. डॉक्टर सिद्धी बोल आणि तिने ब्युटी पार्लरमध्ये डॉक्टरेट केली आणि आज तिने श्रावस्तीला त्या भोवती एवढा स्तूप बनवला, 10 कोटीचा स्तूप बनवला तिने. भगवान बुद्धाची तिथे प्रचंड मोठी महान अशी प्रतिमा बसवली. आज तिथे 250 तरुण मुली राहतात, 22 ते 27 या वयातल्या मुली. आणि बँकॉक पासून 250 किलोमीटरवर तिथं प्रचंड मोठं ट्रेनिंग सेंटर आहे. अनागारिका हा नवा तिने इतिहास बनवला. असं मला वाटतं नवीन बोधिसत्वाची संकल्पना आपण अंमलामध्ये आणली तर नवा इतिहास आपण बनवू शकतो. या बाबतीमध्ये कोणतीही शंका घेण्यासारखी नाही. आपण झिजायचं ठरवलं तर कितीही झिजू शकतो, राबायचं ठरवलं कितीही राबू शकतो, जमा करायचं ठरवलं दान तर कितीही जमा करू शकतो. फक्त अधिष्ठान करण्याची गरज आहे, बोधिसत्वाचं रूप घेण्याची गरज आहे. सर्वांत मंगल हो, सर्वांत मंगल हो, सर्वांत मंगल हो. सा 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 मंगल मैत्री आशीर्वाद. अभिवादन शिलिस नित्यं वड्डापचायिनो चत्तारो धम्मा वड्डन्ति आयुवन्नो सुखं बल. सा 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 बुद्धं नमः.